नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव ठाकरेंचे ग्रह फिरलेत. शिवसेना भवनला टाळं लावायची वेळ आली. कारण तसंच आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सचिन अहिर, कामगार नेते सचिन अहिर यांनी आज सरळ सरळ विधान परिषद उपसभापतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तो कोणाकडून? एकनाथ शिंदे गटाकडून. ठाकरेंचे विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी सरळ सरळ शिंदे गटात प्रवेश केला आणि उपसभापती पदासाठी अर्ज भरला. जिथे पूर्वी नीलम गोरे ह्या उपसभापती आहेत, त्यांची मुदत संपली. आता सचिन अहिर इथं अर्ज भरतायत. उद्या परवा ती निवडणूक आहे. कदाचित ती निवडणूक बिनविरोध होईल. कारण 78 पैकी जवळपास 55-56 आमदार विधान परिषदेचे हे फक्त महायुतीकडे आहेत. महाविकास आघाडीकडे 14-15 आहेत. त्याच्यामुळे त्या निवडणुकीत असा काही अर्थ नाही. सगळ्यात मोठा झटका उद्धव ठाकरेंना ह्या मतदारसंघात असला. ठाकरेंचा जो वरळी मतदारसंघ, आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ, आदित्य ठाकरे निवडून येण्यासाठी सचिन अहिर यांना 2 वेळा माघार घ्यावी लागली. सचिन अहिर यांच्यामुळे आदित्य ठाकरे सहज वरळीमधून निवडून येऊ शकले. पण आता सचिन अहिरच तिकडे गेलेत. उद्धव ठाकरेंसाठी हा किती मोठा धक्का आहे. तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसतायत, पण तरी सुद्धा अजून त्याच्यामध्ये काही फरक पडायला तयार नाही. 2022 मध्ये एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडले. त्यांच्यावर 12 खासदारही तिकडे गेले. त्यावेळेस काय फरक पडत नाही. शिवसेना परत उभी राहील म्हटले. आता नुकताच गेल्या 15 दिवसापूर्वी शिवसेनेचे निवडून आलेले लोकसभेचे 6 खासदार सरळ सरळ शिंदेना जाऊन मिळाले. 9 पैकी 6 खासदार शिंदेना जाऊन मिळाले. तरी सुद्धा उद्धव ठाकरे काही फरक पडत नाही. शिवसेना परत उभी राहील. बातम्या अशा आहेत, आता शिवसेनेकडे जे 20 आमदार आहेत विधानसभेचे, त्याच्यापैकी 15 आमदार सुद्धा जाण्याची शक्यता आहे. ती चर्चा सुरू आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये हा आणखीन एक मोठा धक्का बसला की सचिन अहिर यांचा सारखा अत्यंत निष्ठावंत, उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा, आदित्य ठाकरेंच्या खास मर्जीतला माणूस सरळ सरळ शिंदेना जाऊन मिळतो. तिथं उपसभापतीसाठी अर्ज भरतो. उद्धव ठाकरे तिकडे खासदार ज्या मतदारसंघातून फुटलेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन दौरा करतायत. ते गद्दार आहेत, ते अमुक आहेत, तमुक आहेत वगैरे वगैरे. दुसरीकडे इकडे त्यांच्या जवळचा माणूस फुटतोय, त्यांना तपासही लागत नाही. सगळ्यात दुर्दैव असं आहे, ज्यावेळी एकनाथ शिंदेसह 40 आमदार फुटले त्याची माहिती उद्धव ठाकरेंना नव्हती. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, त्यांना त्याचा ठाम पत्ता नव्हता. राजकीय अपरिपक्वतेचं हे लक्षण आहे. 6 खासदार फुटले ते सुद्धा उद्धव ठाकरेंना माहित नाही. आता सचिन अहिर फुटले याचा सुद्धा थांग पत्ता नाही. म्हणजे हे राजकीय अपरिपक्वता. राजकारणामध्ये उद्धव ठाकरे किती कच्चे आहेत. सुरुवातीला वाटत होतं लोकांना की बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी महापालिका, विधानसभा याच्यामध्ये यश मिळवलं की उद्धव ठाकरे खरंच मॅच्युअर्ड नेते आहेत, पुढे लॉंग टर्म मध्ये चालतील. पण आता जी सगळी परिस्थिती पाहिली, जी पडझड शिवसेनेमध्ये सुरू आहे, त्याच्यामध्ये ती रोखण्यामध्ये उद्धव ठाकरेंना सपशेल अपयश आलेलं आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष त्यांना, त्यांच्या आमदार खासदारांना, नगरसेवकांना, आता अशी पण खबर आहे मुंबई महापालिकेत जे शिवसेनेचे 60-65 नगरसेवक आहेत त्यातले सुद्धा 30-40 फुटायच्या तयारीत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये शिवसेना ठाकरेंची जी आहे ती विसर्जित होणार की काय. एक तर सुरुवातीचं चिन्ह गेलं, शिवसेना हे नाव गेलं. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस अद्याप 4 वर्ष पेंडिंग आहे. आता विधानसभेला यावेळेस वाटलं होतं की काहीतरी उद्धव ठाकरेंना मोठा चमत्कार होईल, सगळी सहानुभूती त्यांच्या बाजूने. काय झालं नाही, 20 आमदार फक्त जनते निवडून आले. ते सुद्धा आता त्यात 15 फुटणार आहेत. तर ठाकरेंना नेमकं शिवसेना चालवायची आहे की नाही, की शिवसेनेचं दुकान बंद करायचंय, अशी आताची परिस्थिती आहे. संजय राऊत एकटे स्वतः ती बाजू मांडतायत, परंतु संजय राऊतांच्या संपूर्ण त्या बाजू मांडण्यालाही तसा काहीच अर्थ राहिलेला नाही. आता जी फूट चालू आहे त्याच्यावरती उद्धव ठाकरेंना काही उपाय योजता येत नाही, काही उपाययोजना करता येत नाहीये. कार्यकर्ते सांभाळता येत नाही. आता आहेत ते आमदार सुद्धा अस्थिर आहेत. त्यांचा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी गमावलाय. जे मुंबई महापालिकेचे नगरसेवक त्यांनी सुद्धा आत्मविश्वास गमावलाय. इकडे पडझडे बाकी उद्योग करण्यापेक्षा सरळ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायचं, सत्ताधारी म्हणून बसायचं, जे आहे ते लाभ घ्यायचे, विकास कामं करून घ्यायची, अशी सगळ्यांची एक मनोधारणा झालेली आहे. म्हणून म्हटलं की ठाकरेंना शिवसेना भवनला टाळं लावायला लागतं की काय. जणू उद्धव ठाकरेंचं हे जे काही चाललेलं आहे ना, हे राजकारण मला नाही वाटत ठाकरेंच्या शिवसेनेला तरुण नेईल. खरी शिवसेना अखेर शिंदेचीच ठरती की काय, अशी आता शक्यता दाट वाढायला लागलेली आहे. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.